थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची पण असते. पण आपल्याला मेथीच्या भाजीचा एकच प्रकार खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी घालून बनवलेले धपाटे. हे धपाटे आपण मिश्र पिठांचे बनवणार आहोत. त्यामुळे हे धपाटे खमंग तसेच पौष्टिक पण आहेत आणि त्याचसोबत आपण पाहणार आहोत अतिशय चवदार अशी कढी. तर जराही न वेळ घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर खमंग असे धपाटे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. यानंतर आपण 7 ते 8 यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आपण हे सगळं साहित्य छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण एका ताटामध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालून घेऊया. यानंतर आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊया. हे सगळे पीठ आपण छान असे चाळून घेतलेले आहेत. यानंतर आपण 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घालून घेऊया. यानंतर आपण 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा या प्रकारे हातावर चोळून घालून घ्यायचा आहे, म्हणजे याचा वास छान येतो. यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. 1 चमचा हळद घालून घेऊया. अगदी पाव चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. तिखटासाठी आपण हिरवी मिरची अगोदर वापरलेली आहे. आता यानंतर आपण 1 वाटी मेथीचे पानं यामध्ये घालून घेऊया. मेथी आपण स्वच्छ धुवून ती निवडून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मेथी तुम्ही बारीक कट करून पण यामध्ये घालू शकता. यानंतर आपण 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये घालायचा आहे. यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि यानंतर आपण बारीक कट करून ठेवलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीर ऑप्शनल आहे. चवीसाठी आपण मेथीची भाजी वापरलेली आहे, पण तुमच्याकडे जर कोथिंबीर अवेलेबल असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता. नाही घातली तरी काही हरकत नाही. आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी घालून हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मळून घेऊया. पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण मळायचं नाही, मीडियम असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपण इथं ह्याचा गोळा मळून घेतलेला आहे. आता यानंतर आपण यावरनं झाकण घालून घेऊया आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊया. धपाट्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया. कढी तयार करण्यासाठी 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण थोडंसं आलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं आपण चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं घालून घेऊया. खोबरं तुम्ही खिसून घेतलं तरी पण चालेल, पण इथं मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेत आहे. तर जे खोबरं आहे ते पण छान असं बारीक झालेलं आहे. आता यानंतर एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊया आणि यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालून घेऊया आणि हे पीठ आणि पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपण जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीत. आता आणखीन आपण थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम पातळ करून घेऊया. यानंतर यामध्ये आपण 3 वाट्या ताक घालून घेऊया. तुमच्याकडं जर दही अवेलेबल असेल तर 1 वाटी दही आणि 3 वाट्या पाणी तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. तर इथं मी 3 वाट्या ताक घालत आहे आणि या ताकामध्ये 1 वाटी पाणी घालत आहे. हे जे ताक आहे ते खूप आंबट नाही आहे. तर इथं आपण जे ताकाला पीठ आहे ते लावून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी एका गॅसवर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण हिंग घालून घेऊया. हिंग थोडंसं तळलं की जे आपण बारीक करून ठेवलेलं मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ती घालून घेऊया आणि जे आपण बारीक करून ठेवलेलं खोबरं आहे ते पण यामध्ये घालून घेऊया आणि छान असं तळून घेऊया. ह्या सगळ्या वस्तू छान अशा तळल्या की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं पण आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहेत. कढीपत्त्याची पाने छान अशी तळली की यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेऊया आणि हळद पण आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊया. आता यामध्ये आपण जे पीठ लावून ठेवलं होतं ताकाला ते ताक घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि बारीक कट करून ठेवलेली कोथिंबीर ती घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ही आपण कढीला मध्ये जो चमचा घातलेला आहे तो चमचा वर काढायचा नाही कढीमधनं,
कढीमधनं हा चमचा वर काढला की आपली जी कढी आहे ती खराब होते, त्यामुळं ही पळीनं छान अशी हलवत आपल्याला ही जी कढी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आणि कढी थोडीशी मोहरली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कढीला उकळी येऊ द्यायची नाही. तर तयार आहे आपली कढी. बघू शकताय तुम्ही, यातलं पीठ पण आपलं छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला मी वाटीमध्ये घेऊन दाखवते ह्याची कन्सिस्टन्सी. तर बघू शकता अगदी घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, आपली अशी कढी झालेली आहे. आणि ही जी कढी आहे ती आपली फुटलेली पण नाही. तर आपली जी कढी आहे ती तयार आहे. आपण हिला खाली काढून घेऊया आणि यानंतर आपण धपाटे तयार करून घेऊया. आपलं जे पीठ आहे ते बघू शकता छान असं भिजलेलं आहे. आता आणखीन एकदा ह्याला छान असं मळून घेऊया आणि यामधला आपण थोडासा पोर्शन काढून घेऊया धपाटे बनवण्यासाठी. धपाट्यांची जी साईज आहे ती तुमच्या आवडीनुसार लहान मोठी ठेवू शकता. आता धपाटे थापण्यासाठी एका आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि त्यावरनं पण आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भिजवलेल्या रुमालावर पण. आणि यावर आता हे जे आपण धपाट्याचा गोळा करून ठेवला होता ते घालून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे थापून घ्यायचं आहे. थापताना आपल्या हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर छान असं पातळ हे धपाटा आपण थापून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यावरनं तीळ लावून घेऊया. तीळ जे आहे ते ऑप्शनल आहेत, पण धपाट्यावरनं तीळ लावल्यावर धपाटं खूप छान लागतं. आता यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. आपलं धपाटं थापून झालेलं आहे. आता ते भाजण्यासाठी आपण एका गॅसवर तवा गरम करून घेऊया आणि या तव्याला आपण तेल लावून ग्रीस करून घेऊया आणि या तव्यावर जे आपण थापून ठेवलेलं धपाटं आहे ते घालून घेऊया. आता या धपाट्याच्या कडनं आपण तेल सोडून घेऊया. होलमध्ये पण आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे धपाटं आपण उलथवून घेऊया. उलथवून घेतल्याच्या नंतर पण आपल्याला दुसऱ्या साईडनं तेल सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं धपाटं दिसत आहे. आता हे जे धपाटं आहे ते मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथं आपण जे धपाटं आहे ते छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि याचा जो वास आहे तो अतिशय छान असा येत आहे. आता जे राहिलेले धपाटे आहेत ते पण याच प्रकारे तयार करून घेऊया. धपाटे आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि ते आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे करत पण असतो. पण मेथी घालून केलेले धपाट्याची जी चव आहे ती एकदम छान अशी लागते. यामध्ये जो मेथीचा फ्लेवर आहे तो छान असा जिभेवर रेंगाळत राहतो. तर नक्की ट्राय करा. आणि यासोबत जी कढीचं कॉम्बिनेशन आहे ते पण खूप अप्रतिम असं लागतं. तुम्ही हे धपाटे कढीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणीसोबत जरी खाल्ले तरी हे धपाटे खूप अप्रतिम लागतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये लिहा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शक्य असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.